नमस्कार, मी प्रशांत कदम. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जेव्हापासून सरकारनं हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी लागू करण्यासंदर्भातला एक जी-आर प्रकाशित केलेला आहे, तेव्हापासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड गोंधळ आहे. एका बाजूनं विधानं केली जात आहेत, की या जी-आरमुळं मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील. स्वतः अ, जरांगे पाटील असं सांगतायत, की मराठवाड्यातला एकही मराठा मी आता शिल्लक ठेवणार नाही आणि या गॅझेटच्या आधारे सगळ्या कुणबींची नोंद जी आहे, मराठ्यांची नोंद ही कुणबी म्हणून होईल. त्यामुळं दावे प्रतिदावे दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. काही अभ्यासकांचं मत असं आहे, की याच्यामुळं अ, काहीच झालेलं नाहीये. जी गोष्ट जुनी होती ती फक्त सरकारी भाषेमध्ये बदलून सरकारनं जी-आर काढलेला आहे. आणि ज्यावेळी सरकारला मराठा आणि ओबीसी असं संतुलन साधायचंय, त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा कालचं वक्तव्य होतं, की हा जी-आर जो आहे तो सरसकट जी-आर नाहीये, हा पुराव्यांचा जी-आर आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना या आधारे प्रमाणपत्र जे आहेत ते मिळणार आहेत. आणि दुसरीकडं जरांगे असं अगदी रोखठोकपणे दावा करतायत, की याच निर्णयाच्या आधारे मराठवाड्यातला एकही मराठा जो आहे तो आता आम्ही शिल्लक ठेवणार नाही. ज्या लोकांनी या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबद्दल सातत्यानं लढाई केलेली आहे, त्यापैकी विनोद पाटील हे आता माझ्यासोबत आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचा जो प्रश्न पोहोचलेला होता, त्यावेळी ते याचिकाकर्ते म्हणून होतेच आणि सातत्यानं मराठा आरक्षणाबद्दल जेव्हा केव्हा कायदेशीर लढाईचा विषय येतो, तेव्हा विनोद पाटील ती अतिशय निकरानं लढत असतात. या जी-आर नंतर त्यांची स्वतःची सुद्धा एक भूमिका वेगळी आहे आणि त्याच्यावरनं बरीच मतमतांतर व्यक्त झालेली आहेत. म्हणजे अगदी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा थेट विनोद पाटलांच्या वरती काही भाष्य करतायत, टीका करतायत. या सगळ्याबद्दल आपण म्हणूनच त्यांचं मत जाणून घेणार आहोत. कारण कायदेशीर लढाई लढायची असेल तर ती या जी-आर वरनं आपण स्वतः लढू असं सुद्धा विनोद पाटील सातत्यानं म्हणतायत. पाटील साहेब, जेव्हा जी-आर निघाला त्यावेळी पहिली प्रतिक्रिया तुमची नेमकी काय होती? आणि आता एका बाजूला ज्यावेळी जरांगे पाटील असं म्हणतायत, की या जी-आरच्या आधारे आम्ही एकही मराठा जो आहे तो सोडत नाही, सगळ्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ. तुम्हाला याच्याबद्दलचा संशय कुठल्या गोष्टींमुळे आहे? नेमकं मराठा समाजाच्या तरुणांची मानसिकता काय आहे? मराठा समाज तरुणांची मानसिकता आहे की आपल्याला टिकणारं आरक्षण पाहिजे आणि सगळ्यांचं मत होतं की ओबीसी आरक्षण फुल प्रूफ आहे, याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे. ज्यावेळेस हे परिपत्रक म्हणण्यापेक्षा माहिती पुस्तिका ज्यावेळेस समोर आली, ही माहिती पुस्तिका मी याला वारंवार काय म्हणतोय, याच्यामध्ये काय की 2001 मध्ये जो जातीय प्रमाणपत्र दाखला काढण्याचा जो काही कायदा आहे, त्याची जी इलिजिबिलिटी आहे, त्याची जी पात्रता आहे, तीच परत एका कागदावर टाईप करून त्यांनी ते हातामध्ये दिलं. आता यांनी याच्यात काय केलंय, हैदराबाद गॅझेटचा जो वारंवार मुद्दा सांगितला जातो, त्याला टायटल हैदराबाद गॅझेट दिलं. आणि निजाम ज्यावेळेस भारतामध्ये सामील झाले, सरदार वल्लभभाई पटेल साहेब त्यांना ज्यावेळेस घेऊन आले, त्यांना घुटणे टेकायला लावले, त्यावेळेस त्यांना दोन गोष्टीचं संरक्षण दिलं. एक संरक्षण दिलं त्यांना ब्ल्यू बुकचं. ब्ल्यू बुक म्हणजे निजामाची जी काही संपत्ती होती त्या काळामध्ये, त्या संपत्तीला भारत सरकारने संरक्षण दिलं. त्या ब्ल्यू बुक मध्ये जेवढ्या संपत्त्या टाकलेल्या, याला कुठलाही कायदा लागणार नाही. ना याला सेलिंग ऍक्ट लागेल, ना याला कुळ ऍक्ट लागेल, कुठल्याही प्रकारचा कायदा याला लागणार नाही. या जमिनीला संरक्षण दिलं. मग याच बरोबरीने या सर्व गोष्टी झाल्या, तर एक करार झाला. त्या कराराचं नाव होतं हैदराबाद पॅक्ट. हैदराबाद पॅक्ट मध्ये काय होतं की तुम्हाला जमिनीचं संरक्षण मिळेल व तुमच्या सरकारमध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा या ठिकाणी लागू होतील. ह्या देशामध्ये आल्यानंतर हैदराबाद स्वतंत्र देश होता, भारत स्वतंत्र देश होता. मग सुविधा काय काय होत्या, मग त्याच्यावर जातीच्या सुविधांवर आपण जर बोलू की जे काही कुणबी समाज होता त्यांची नोंद कुणबी प्रमाणे राहील. मग हैदराबाद गॅजेट म्हणजे काय? हैदराबाद गॅजेट म्हणजे एक कागद आहे की जो त्यावेळेसच्या असलेली परिस्थितीचं नोटिफिकेशन काढण्यात आलं. गॅजेट म्हणजे एक नोटिफिकेशन असतं त्या सरकारचं. त्याच्यात काय उल्लेख आहे की लोकसंख्या आहे की कुणबी समाजाची लोकसंख्या उदाहरण 48%, 50% धरू. पण त्यावेळेसची लोकसंख्या काय होती मराठवाड्याची, 8 जिल्ह्याची? त्यावेळेसची जी लोकसंख्या होती त्याच्या प्रमाणामध्ये ते 50% मराठा समाज असेल, कोणताही समाज असेल, म्हणजे शेती, त्यावेळेस शेतकऱ्यांना कुणबी म्हणलं जायचं. त्याची लोकसंख्या 50% आहे. मग त्यानंतर भारताने वेगवेगळे कायदे स्वीकारले, स्वतःची राज्यघटना आली.
आणि राज्यघटना आल्यानंतर मंडल आयोग आला. मंडल आयोग आल्यानंतर आरक्षणाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स तयार झाले आणि राज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षण स्वीकारलं. मग त्यांनी टायटल काय दिलं आम्हाला परवा, की आम्ही तुम्हाला हैदराबाद गॅझेट देतो. आणि हैदराबाद गॅझेटमध्ये काय सांगितलं, जी काही देवाणघेवाण आहे विचारणाची, किंवा इथली जी पैठण आहे, देवगिरी किल्ला, जे माझं गाव आहे दौलताबाद, तो किल्ला कसा आहे, हा इतिहास त्यांनी लिहिला, नद्या कशा आहेत त्या काळापासून आतापर्यंत काय. आणि शेवटचा टप्पा, जो शेवटचा पॅराग्राफ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 3 ओळी लिहिल्या. त्यांनी काय लिहिलं, की मराठा कुणबी मराठ्यांकडे ज्यांच्याकडे पुरावे असतील अशांना वंशवाळी लावून पुरावे देऊन जातीचे प्रमाणपत्र घेता येतील. ज्यांच्याकडे पुरावे नसतील त्यांना गृह चौकशी अहवालामार्फत कास्ट सर्टिफिकेट मिळेल. या 2 गोष्टी सेम आहे. तुम्ही थोडं जर मागे गेले, एखाद्या तलाट्याला जरी विचारलं किंवा डेप्युटी कलेक्टरला विचारलं की कुणबी समाजाचा प्रमाणपत्र देण्याची पद्धत काय, त्या 2 पद्धत होती. एक, मी माझे पूर्वजांचे सगळे पुरावे घेऊन, एखाद्या व्यक्तीने सगळे पूर्वजांचे पुरावे घेऊन हा अर्ज करायचा. मग तो अर्ज व्हेरीफाय होतो, शपथपत्र त्याला लागतं आणि कास्ट व्हॅलिडिटीच्या अगोदर कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं जातं. एखाद्या व्यक्तीकडे पुरावा नसेल आणि त्याचा आडनाव त्याच्या लक्षात असेल, आता तुम्हाला मी मराठवाड्यातले उदाहरण देतो. आमच्याकडे वसंत नरोडे पाटील साहेब नावाचे उपमहापौर होते, पहिले राष्ट्रवादीचे उपमहापौर छत्रपती संभाजीनगरचे झाले, ज्येष्ठ नेते आहेत, आता स्वर्गीय आहेत. तर त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नव्हती, पण कुणबी प्रमाणपत्र होतं आणि त्या आधारावर ते राखीव वाड्यातून निवडून आले आणि शहराचे ते उपमहापौर झाले. परंतु काळांतराने ते केवळ केस हारले. प्रमाणपत्रावरती तोपर्यंत व्हॅलिडिटी झालेली नव्हती. व्हॅलिडिटी झालेली नव्हती, त्यांच्याकडं कुणबीचं प्रमाणपत्र होतं आणि त्यावेळेस पद्धत होती की व्हॅलिडिटी नंतर लागायची, पहिले कास्ट सर्टिफिकेट बर सबमिट करायचं, त्याच्यावर ते लागले. परंतु त्यांची व्हॅलिडिटी झाली नाही, ते हायकोर्टात प्रकरण चाललं आणि ते हारले. मग त्याच्यानंतर बर अनेक अधिकारी मराठवाड्यामध्ये आहेत, ते प्रमाणपत्र घेऊन लागले, परंतु ते टप्प्याटप्प्याने हारत गेले. मग प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे जर पुरावे आहेत, ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना ऑलरेडी कायदा आहे 2001चा. बरोबर. ज्यांच्याकडे पुरावे नाही, परंतु त्यांच्या नात्यागोत्यामध्ये ते ऐकून आहेत की आमचे पंजोबाचे भाऊ हे कुणबी आहेत, यांच्याकडे खासरपत्राचा रेकॉर्ड आहे, हे सर्व येऊन थांबतं महसुली पुराव्यावर. आणि हैदराबाद बर गॅझेट हा 100% महसूल पुराव्याच्या आधारे तयार केलेला आहे. तर बर महसुली पुराव्यामध्ये जर नोंद असेल, तर मग आम्ही त्यांचे रिलेशन कसं मॅच करायचं, तर आम्ही वंशवाळी जोडायची, शपथपत्र द्यायचं. मग तलाठी व पोलीस त्या भागात जाऊन गृह चौकशी अहवाल करतील. गृह चौकशी अहवाल म्हणजे पोलीस व महसुली अधिकारी पंचनामा करतील, लोकांचे स्टेटमेंट घेतील, विचारणा करतील आणि वंशवाळी जुळवतील की हा व्यक्ती आणि ह्या व्यक्तींचे नातेसंबंध आहेत का वडिलांकडचे, आणि ते सर्टिफिकेट दिलं जाईल. त्याची पद्धत आज देखील चालू आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये राज्य सरकारने स्पष्टपणे काय सांगितलं, हैदराबाद गॅजेटचा आम्ही विचार करतोय, शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही सकारात्मक विचार करू. ह्या पुस्तिकामध्ये काय सांगण्यात आलेले आहे, ह्या पुस्तिकामध्ये सांगण्यात अच्छा. आलेलं आहे की ज्यांच्याकडे पुरावे आहेत, ज्यांच्याकडे पुरावे आहेत अशाने कागदपत्र सादर करून शपथपत्र देऊन सर्टिफिकेट घ्यावे. बरोबर. जुना कायदा जो आहे, हम्म. एक्झिस्टिंग ऍक्ट, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी कागदपत्र देऊन प्रमाणपत्र घ्यावं. याच्यात डिफरन्स काही नाहीये. आणि विशेष म्हणजे यांनी शब्दरचना सुद्धा बदललेली नाही. एखाद्या वेळेस बर नव्याचं जुनं, जुन्याचं नावं करतात, परंतु त्यांनी ऍज इट इज ऍक्ट, आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 2001चा नियम घालून दिलेला आहे, म्हणजे 2001ला जो नियम होता त्याच नियमानुसार आहे. अडचण काय झालेली आहे, बर आम्ही मागत होतो हम्म. हैदराबाद गॅजेट लागू करा, त्यांनी हेडलाईन दिली हैदराबाद गॅजेट, परंतु त्याच्या आतमध्ये जुनाच कायदा आम्हाला उतरवून दिला. मग यानंतर मी अनेक बर अधिकाऱ्यांशी बोललो. तुम्ही आता खूप म्हणजे तपशीलवार त्याच्यातली सगळी प्रक्रिया सांगितलेली आहे. प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात नेमकी आत्ताची एक्झिस्टिंग सिस्टीम काय आहे हे तुम्ही अगदी डिटेलमध्ये सांगितलं. आता मला फक्त प्रश्न हा विचारायचा आहे की आता तुम्ही जे म्हणालात की तुमची मागणी होती की हैदराबाद गॅझेट लागू करा म्हणून, तर ते कशा पद्धतीनं लागू व्हायला पाहिजे होतं आणि आता जे झालेलं आहे त्याच्यामध्ये काय काय त्रुटी राहिलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं? हे बघा, मी परत एकदा सांगतो, हैदराबाद गॅझेट किंवा निजामाच्या कायद्यातल्या त्यावेळेसचे पुरावे लागू आहेत. बर जर तो रेकॉर्ड कॅरी फॉरवर्ड झाला नसता तर आज मराठवाड्यामध्ये 48,000 नोंदी 1967
2025 पर्यंत मिळाल्या नसत्या. बरं. दॅट ऑर्डर इज इन फोर्स. म्हणजे निजामा काळाचा महसूल पुरावा, जमिनीच्या नोंदी, सातबाराच्या नोंदी, महसुली क्षेत्र, जातीचं रजिस्टर, सेतवार रजिस्टर, हे जे काही वेगवेगळे पुरावे आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये मी सातत्याने सांगतो की आमच्याकडे महसुली पुरावे का नाही. आमच्यावर निजाम चालून आले, आमच्यावर मोहम्मद तुगलक राजा आला, त्याच्यानंतर तुगलकशाही आली, औरंगजेब आला. ही सगळी संपत्ती त्यांच्याकडे होती. त्या काळाचे जे सावकार होते ते मोजके होते, ज्यांची जमीन होल्ड करायची, ज्यांची जमीन ताब्यात होती. मग आमच्याकडे दोन कॅटेगरी होत्या. जमीनदार जर सोडले तर एक बटाईनी शेती करणारे, त्या जमीनदाराची शेती घेऊन बटाईनी करणारे. दुसरे होते लेबर, जे लोकांच्या शेतात काम करणारे. तर तो जो काय रजिस्टर ग्रामपंचायत लेवलला मेंटेन करण्यात आला त्याला सेतवार रजिस्टर म्हणतात. सेतवार. तुम्हाला सर्टिफिकेट काढण्यासाठी जे काही पुरावे लागतात, एक खासरापत्र लागतं, त्याच्यावर नोंद असली पाहिजे. एक सातबारा पाहिजे, त्याच्यावर नोंद असली पाहिजे. त्याच्यानंतर जर हे काहीच नसेल तर सेतवार रजिस्टर असतं. त्या सेतवार रजिस्टरमध्ये तुमचं गाव, तुमचं घर, तुमच्या कुटुंबाच्या पुढे तुमची जात लिहिलेली असते. ही त्यावेळेस लिहिलेले गेले जायचे. तर हा रेकॉर्ड आहे. निजामाचाच रेकॉर्ड ट्रान्सफर झाला आणि भारत सरकारने कामकाज सुरू केलं. जुनाच रेकॉर्ड आम्ही उचलला आणि भारत सरकारने कामकाज सुरू केलं. अडचण अशी आहे की ती गोष्ट लागू झालेली आहे. मग आता त्यातली कोणती गोष्ट लागू झाली नाही हैदराबाद गॅजेट मधली? हैदराबाद गॅजेटमध्ये लोकसंख्या मेन्शन आहे की त्यावेळेसच्या लोकसंख्येप्रमाणे मराठा समाज नाही, तो कुणबी समाज हा किती पर्सेंटमध्ये होता. पण ते लोकसंख्या आणि 2025च्या लोकसंख्येमध्ये हजारो पटीने फरक पडलेला आहे. एखाद्या जिल्ह्याची लोकसंख्या त्यावेळेस 50,000 असेल तर आज त्या जिल्ह्याची लोकसंख्या 15 लाख झालेली आहे. पण 15 लाखचं मल्टिप्लिकेशन कुठल्या समाजाचं झालं याचा कुठलाही पुरावा आज या ठिकाणी नाही. त्यामुळे हैदराबाद गॅजेट हे सातत्याने माझी तरुण पिढी जी सांगते, मी त्यांना सांगू इच्छितो, हैदराबाद गॅजेटचे फिगर्स आम्ही घेतलेले, त्याच्यावर शासन काम करतंय. त्यामुळे नवीन याच्यात काही नाही. बर. ओके. काल मी एक मुलाखत ऐकत होतो जरांगे पाटलांची आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की कुणबी नोंदींच्या आधारे आता जे प्रमाणपत्र मिळत आहेत त्यांना तर मिळत राहतीलच आणि सोबत आता ऍड होईल की गॅझेटियरच्या आधारे प्रमाणपत्र मिळतील. म्हणजे एक मुद्दा सगळेजण बोलतायत की हैदराबाद गॅझेटमध्ये वैयक्तिक नोंदी नाहीयेत, केवळ आकडेवारी आहे, त्याच्या आधारे प्रमाणपत्र मिळणं अवघड आहे. पण मग हा जो दावा केला जातोय की गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया आता नेमकी नवीन काय असणार आहे? हे बघा, याच्यामध्ये कुठलीही नवीन प्रक्रिया असणार नाही आणि ती प्रक्रिया होऊ शकत नाही. मराठा समाजाला ओबीसी रिझर्वेशन द्यायचे असेल तर त्याची एकच पद्धत आहे, एकच प्रोसेस आहे. जो रिपोर्ट आलेला आहे, मराठा समाज मागासलेला आहे, तो राज्य सरकारने स्वीकारलेला आहे. कॅबिनेट डिसिजन झालं पाहिजे. कॅबिनेटने सांगितलं पाहिजे की समाज हा मागासलेला सिद्ध झालेला आहे आणि आम्ही एकमुखाने ठराव करतो, कॅबिनेटमध्ये निर्णय करतो, यांना आम्ही ओबीसीच्या यादीत टाकतो. त्यानंतर त्या दिवशीपासून 6 महिन्याच्या आत इफेक्ट सुरू होईल. 6 महिन्यापर्यंत कायदा करावा लागेल. पुढचं जे अधिवेशन असेल येणारं त्याच्यामध्ये याला कायदा करावा लागेल आणि हा ऍक्ट करावा लागेल आणि ऍक्ट करून सगळ्यांना कळवावं लागेल. त्याच्यामुळे तीच एक प्रोसेस आहे. कुठलंही पॅक्ट इम्पॅक्ट गॅजेट लागू झालं तर कास्टला बेनिफिट मिळत नाही, मिळू शकत नाही. तुम्ही याला बेस काय घेणार आहे? हे बघा, व्हॅलिडिटीचा कायदा ठरलेला आहे. व्हॅलिडिटी काय म्हणते की तुम्ही दिलेले पुरावे हे योग्य आहे का अयोग्य आहे, हे व्हेरीफाईड आहे का अनव्हेरीफाईड आहे, अधिकाराचं समाधान झालं पाहिजे, व्हॅलिडिटी होईल. सर्टिफिकेट काढल्यावर व्हॅलिडिटी झाली पाहिजे तरच त्याचा उपयोग आहे. त्याच्या पहिले जे सर्टिफिकेट वितरणाची जी पद्धत आहे ती प्रोसेस काय आहे? 1967च्या पूर्वीचा पुरावा. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 50% लोकसंख्या ही मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रातून आलेली आहे. त्यांना त्यांच्या गावाकडे जावं लागेल सर्टिफिकेट काढायला. सर्टिफिकेट काढण्यासाठी 67ला तुम्ही ज्या गावात होते त्या गावात तुम्हाला जावं लागतं, हे लक्षात द्या. तुमचा अर्ज त्या गावात तुम्हाला करावा लागतो. इथं अर्ज करून चालत नाही जिथं तुम्ही राहता. मग त्या गावात गेल्यानंतर तुम्हाला पुरावा मागितला जातो. तो पुरावा आणायचा कुठून? तो पुरावा तर नाही ना. त्यामुळे याचं मल्टिप्लिकेशन होणार नाही. आम्ही जे सातत्याने सांगतो की सगळ्याला मिळेल, कसं मिळेल मला पटवून सांगा ना. आणि मी स्वतःशी का खोटं बोलू? जे भावांना भगिनींना उद्या स्पर्धा परीक्षेत भाग घ्यायचा आहे, पोलीस भरतीत जायचं, मी त्यांना खोटं का बोलू? काल परवापासून एवढा गोंधळ उडाला की ज्यांनी एससीबीसी रिझर्वेशन म्हणून परीक्षा दिली त्यांची ओरल थांबली आहे.
ते विचारताय मग आमची कॅटेगरी हो. बदलली का, आता आम्ही कुठल्या कॅटेगरीतून भाग घेऊ. तर मला त्यांना हे समजून सांगायचे की कुठली कॅटेगरी बदललेली नाहीये. आपल्याला ओरल किंवा पुढची परीक्षा ज्यातनं तुम्ही अर्ज केला त्यातनंच करायची आहे. त्याच्यावर आता चर्चा होणं गरजेचं आहे. तो एक फार मोठा वर्ग आहे ज्याच्यासाठी आम्ही लढतोय. लढतोय कोणासाठी? एखाद्याला जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी लढतोय का? एखाद्याला नगरसेवक करण्यासाठी लढतोय का? एखाद्याला पंचायत समिती किंवा नगराध्यक्ष करण्यासाठी लढतोय का? नाही. मुख्य प्रवाहामध्ये मराठा समाज आला पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही लढतोय. परंतु ते होताना दिसत नाहीये. आणि मी याच्यावर चर्चा करण्यापेक्षा राज्याचे प्रमुख कोण आहे? मुख्यमंत्री. राज्याचे उपप्रमुख कोण आहे? उपमुख्यमंत्री. तुम्ही सुरुवातीला सांगितलं, त्यांनी काल स्वतः सांगितलं देणारे सांगते आम्ही दिलेलं नाही. मग आम्ही का चर्चा करतोय हाच प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा आहे की देणारे म्हणता आम्ही दिलं नाही. ते स्पष्टपणे छातीटोक म्हणून सांगताय आम्ही कोणाला धक्का लावला नाही, आम्ही कोणाला सरसकट दिलं नाही. ज्यांच्याकडे पुरावा असतील त्यांनी घ्यावं. त्यामुळे क्लॅरिफिकेशन ऑफ GR ची सुद्धा करण्याची गरज मांडणी म्हणजे बरं नाही, त्याच्यामध्ये एक मांडणी अशी केली जाते की सरसकट मराठ्यांना आपण देतोय हे जर ओबीसींना म्हणजे आपण असं सांगू शकत नाही, कारण ओबीसी प्रवर्ग जो आहे तो सुद्धा राजकीय दृष्ट्या खूप मोठा आहे. मग तेही करायचं नाहीये, पण मराठ्यांना पण त्यांची पात्रता जी आहे जिथं जिथं त्यांना जर प्रमाणपत्र द्यायची आहे तर अशा पद्धतीने मार्ग काढायचा. म्हणजे हे कुठंतरी एक सरकारनं संतुलन साधलेलं आहे की म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की सरसकट आणि सगळे सोयरे या दोन्हीचा एकत्रित फायदा जो आहे तो करून देणारा हा GR आहे म्हणून. तुम्हाला तसं वाटतंय? अर्थार्थी संबंध नाही. हे बघा, एकनाथ शिंदे साहेब माझ्या समाजाचे नेते, मी त्यांचा आदर करतो. परंतु नवी मुंबईला त्यांनी काय आमच्या हातात कागद दिला? सगळे सोयऱ्याची प्रक्रिया चालू होती. हालाकी त्या कागदामध्ये देखील लिहिलेलं होतं की वडिलांकडची. आम्ही एक्सेप्ट केला. झाला का तो कायदा? कायदा नाही झाला. आमचे टाइम वेस्ट झाला. आमच्या विद्यार्थ्यांनी हातातलं EWS SCBC सोडलं. त्याच्या तुम्ही जर कट ऑफ बघितला तो ओबीसी पेक्षा खूप वेगळा आहे. त्याच्यात जरी भाग घेतला असता तर 70-80% लोक लागले असते. ती आमची संधी गेली. आजचा जो कागद आहे आणि आपण जे राजकीय बोलताना, राजकीय त्यांना लाख स्टेटमेंट देऊ द्या, त्यांना उलट म्हणू द्या मराठ्यांना दिलं, परंतु सर्टिफिकेट देणारा कोण आहे? तहसीलदार आणि प्रांत. त्यांचं म्हणणं काय तेवढं तर विचारा ना. माझ्या तरुणांनी कागद घ्यावा, एखाद्या तहसीलदारची भेट घ्यावी, एखाद्या डेप्युटी कलेक्टरला प्रश्न विचारावा, साहेब याच्या आधारे तुम्ही सर्टिफिकेट देऊ शकता? अहो नाही देऊ शकत. मी हे समजून सांगतोय, नाही देऊ शकत. याच्या भरोश्यावर बसू नका. नोंदी किती सापडल्या याच्यावर चर्चा करा. फक्त 48,000 नोंदी सापडलेल्या, 58 लाख सापडलेल्या नाही. काल मी मान्य विभागीय आयुक्तांनी जे राज्य सरकारला पाठवलं तो कागद मी काल प्रसिद्ध केला. याच्याबद्दल मला डिटेल त्याच्याबद्दल एक विचारायचं आहे की या नोंदींचा विषय जो आहे तो सातत्याने येतो आणि हा आकडा जो आहे तो सगळ्यांच्या माथी मारला जातो की 58 लाख नोंदी. तर या नोंदी म्हणजे कधीपासूनच्या आहेत? त्या पहिल्यापासूनच्या आहेत का? आणि सप्टेंबर 2023ला जरांगेंचं आंदोलन झालं, त्याच्यानंतर जी शिंदे समिती नेमली त्याच्यानंतरच्या नोंदी नेमक्या किती सापडलेल्या आहेत? हे बघा, एकदम योग्य प्रश्न तुम्ही विचारला आणि याच्या उत्तरामध्ये सगळं गॅजेट या चर्चेचा विषय. नोंदी नवीन होऊ शकता का? तर नोंदी नवीन होऊ शकत नाही. नोंदी आज आम्ही कोणत्या तपासतोय? जे निजाम काळामध्ये महसुली पुरावा होता, म्हणजे निजाम गॅजेटच्या नोंदी आम्ही तपासतोय. त्या नोंदी व्हेरीफाय झाल्या, त्या 48,600 समथिंग व्हेरीफाय झाल्या आणि त्या डिक्लेअर झाल्या. शिंदे समितीने त्या स्वीकारल्या, त्या प्रसिद्ध झाल्या. काल माझ्या फेसबुकवर टाकलंय. नो 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 1967 पासून 2025 पर्यंत किती नोंदणी महसूल रेकॉर्ड प्रमाणे आहेत त्याचा आकडा 48,000 हा डिक्लेअर झालेला ऑफिशियली. इट इज सीज, वॉटर टाईट आहे. म्हणजे एखादा पुरावा बघायचा राहिला असेल तर त्या 100-200 वाढल्या तर वाढतील, परंतु याच्यापेक्षा नोंदणी पुढे झालेली नाही. मागच्या काळात नोंदणी झालेली नाही. हा रेकॉर्ड कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. हा रेकॉर्ड जुना आहे. हा रेकॉर्ड निजाम काळाचा आहे. जर निजामांचा रेकॉर्ड 48,000 सांगतो तर आम्ही 58 लाख सांगणारे कोण? गॅजेट आम्हाला 48,000 सांगतात, आम्ही 58 लाख सांगणारे आम्ही कोण? काय संबंध आहे? याचा संबंध असा लावण्यात आला, अमरावतीला 23 लाख आहे. विदर्भातले जे जिल्हे आहेत तिथेच मिळून सगळे 57 लाख 57.5 लाख होतोय. ते ऑलरेडी याच्यामध्ये आहे. तुम्ही कोकणातला आकडा दिला 6 लाख. कोकणातले कुणबी वेगळे आहेत, त्यांना ऑलरेडी त्या ठिकाणी बेनिफिट आहे. ह्या विभागाने कुणबीच्या नोंदी शोधल्या, पण त्या कुणबींच्या नोंदीच्या पुढे ते मराठा आहेत का हे शोधलेलं नाही.
विदर्भामध्ये ज्यांना बेनिफिट मिळतंय, कोकणात ज्यांना आगरी समाजाला बेनिफिट मिळतंय, आगरी कुणबी आहेत, कोळी समाज त्या ठिकाणी वेगळा त्याच्यात तोड जाते, ते कुणबी आहेत. तर ह्या नोंदींचा आमचा संबंध नाही. बरं, आता परत एक गल्लत होतीये. आम्ही बोलतोय की आमचा मराठवाड्याचा हैदराबाद पॅक लागू होईल, मग आम्ही महाराष्ट्राचं का बोलावं? आम्ही हैदराबादचं बोलावं. हैदराबादला आणि मराठवाड्याला 48,000 आहे, मग आम्ही 48,000वर चर्चा करू. कोकणात आणि अमरावतीची जी नोंद आहे त्याचा आम्हाला फायदा काय? आम्ही जस्ट अधिकार मराठवाड्याचा मागतोय, आम्ही 48,000 फिगरवर बोलू, आम्ही 58 लाखवर का बोलू? माझ्या सारख्या आणि सगळ्यांची जबाबदारी की पुढे येऊन तरुणांना सांगितलं पाहिजे, हा श्रेयवादाची लढाई नाही, ही कोणाच्या विरोधातली लढाई नाही. डोळे उघडून आपल्याला सगळ्यांना समजून सांगायला लागेल, विद्यार्थ्यांनो, हे होणे नाही, हे झालेलं नाही. जे आता तुमच्या हातात एसीबीसी आहे त्याचा तुम्ही उपयोग करा, ते चालू आहे. आणि केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस चालू आहे, त्या दोन्ही कॅटेगरीमध्ये भाग घ्या व तुमच्या तयारीला लागा. मराठवाड्याचा आकडा 48,000 आहे, 58 लाख नाही. मल्टिप्लिकेशन 48,000वर होईल. नवीन नोंदणी होऊ शकत नाही. हैदराबाद काळातल्या नोंदणीवर बोलते, या व्यतिरिक्त होणार काय हे मला कोणी समजावून सांगावं. बर, म्हणजे नव्या गोष्टी ज्या आहेत त्या या जीआर मुळे फारशा होणार नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. काहीच नाही, काहीच नाही, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी आरक्षण तुमचं तर विधान आहे, म्हणजे टाचणी एवढाही फायदा नाही होणार त्याच्यामध्ये. मला एक सर्टिफिकेट दाखवा तुम्ही काढून, एक सर्टिफिकेट ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे त्याच्या नातेवाईकाकडे नाही आणि त्याच्याकडे पुरावा नाही, त्याला सर्टिफिकेट भेटलं, जे म्हणलं ते शिक्षा मी भोगायला तयार आहे. बर, मोठं चॅलेंज दिलेलं आहे तुम्ही विनोद पाटील. निश्चित. कारण जरांगे दुसरे बाजूला दावा करतायत की आपण सगळ्यांना हे याद्वारे या जीआरच्या द्वारे प्रमाणपत्र मिळवून देऊ. मला प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही स्वतः मराठवाड्यातले आहात, जरांगे पाटील मराठवाड्यातून निघाले, मुंबईपर्यंत पोहोचले. तुम्ही जेव्हा या सगळ्या आंदोलनानंतर प्रश्न उपस्थित केला तेव्हा राधाकृष्ण विखेंनी तुमच्यावरती टीका केली की या आंदोलनाच्या वेळी तुम्ही कुठे होता, ताज हॉटेलमध्ये तुम्ही झोपला होतात, अशी टीका त्यांनी केली. का तुमची ही भूमिका होती, म्हणजे तुम्ही या सगळ्या आंदोलनाकडे कसं बघत होता मग तेव्हा? हे बघा, मी आंदोलनाच्या सुरुवातीच्या दिवशीला स्पष्ट केलं की जरांगे पाटील माझे मित्र आहेत, माझे भाऊ आहेत, ते रस्त्यावरची लढाई लढतात. फार वर्षाने समाज संघटित झाला आणि मुंबईकडे चालला. मी माझ्या शुभेच्छा दिल्या आणि मी त्याच क्षणाला सांगितलं की मी न्यायालयीन लढाई लढत होतो, लढण्यासाठी तयार आहे, मी लढत राहील किंवा मला लढावं लागेल. आम्ही विचाराने त्यांच्या सोबत होतो, कायद्याने त्यांच्या सोबत आहोत. विखे पाटील साहेबांचं जे त्यांनी जी माझ्यावर टीका केली, मी त्या दिवशी एकच भूमिका मांडली आणि ती भूमिकेवर मी आज ठाम आहे. विखे पाटील साहेबांनी समितीचे उपसमितीचे अध्यक्ष म्हणून सांगितलं की आम्ही दिलं. विखे पाटलांचं व्यासपीठावरचं स्टेटमेंट तुम्ही बारकाईने ऐका. ते वारंवार सांगताय की तुम्ही जे आम्हाला मागितलं, तुम्ही जे सांगितलं, आम्ही ते दिलं. ते सुरुवातीच्या काळात कुठंच म्हणले नाही की मराठा समाजाला आम्ही सरसकट याच्यामध्ये सामावून घेतो. आंदोलन आमचं संपलं. मग मी प्रश्न विचारला, माननीय विखे पाटील साहेब, समितीचे अध्यक्ष म्हणून आपण मला समजावून सांगा याचा वापर कसा करायचा. कारण विखे पाटील साहेब ज्येष्ठ मंत्री आहे, म्हणजे मुख्यमंत्र्याच्या दाव्यातले यादीतले ते टॉपच्या नावामधले. तर मग मी प्रश्न विचारला की तुम्ही सांगा साहेब, मला समजून सांगा की कसं होईल. तर ते नाराज झाले आणि त्यांना नाराज होण्याचा अधिकार आहे. ते असतील किंवा ज्येष्ठ नेते असेल. बघा, मराठा समाजामध्ये आता मुठभर नेते उरलेत की ज्यांना आम्ही राज्याचे नेता म्हणू शकतो, फार मुठभर उरलेत. आणि या सगळ्या या गोष्टीमुळे आता मराठा समाजाला एकच क्षेत्र होतं ज्यात 100% आरक्षण होतं, ते राजकारण, तेही संपुष्टात येत चाललंय. आता स्पष्ट बोलायचं ठरलं तर अनेक नेते तुम्हाला आता घर वापसीमध्ये दिसत आहे. तर विखे पाटील साहेबांनी जी माझी टीका केली त्यांनी रोज करावी, पण ते उत्तर देत नाही. तुमच्या माध्यमातून मी त्यांना उत्तर देतो की त्यांनी मला सांगावं कोणत्या डेप्युटी कलेक्टरची मी भेट घेऊ, कोणत्या तहसीलदाराची मी भेट घेऊ, किंवा सरसकट त्यांनी एक अर्जाचा फॉर्मॅट जाहीर करावा. अशा पद्धतीने मराठ्यांनी अर्ज करावा आणि प्रमाणपत्र मिळावं. मी त्यांचं स्वागत करेल. हे बघा, आमची त्यांची काही वैयक्तिक दुश्मनी का, मी त्यांना सातत्याने काय सांगतो, अशोक चव्हाण साहेब, हे बघा, मी त्यांची अडचण समजू शकतो. उपसमितीचे अध्यक्ष असताना त्यांना राज्य सरकारवर आम्हाला बॅलन्स करावं लागतं. सुरुवातीला अशोक चव्हाण साहेबांनी ज्या घोषणा केल्या, विचार अशोक चव्हाण साहेबाला काय परिस्थिती आहे, कुठे निर्णय केला. चंद्रकांत पाटील साहेबांनी घोषणा केला. चंद्रकांत पाटील साहेबांनी घोषणा केली की महिलांना मोफत शिक्षण देऊ. तुम्ही विचारा, एमजीएम युनिव्हर्सिटी तुम्ही नाव घेऊन सांगतो, तिथं महिलांना मोफत शिक्षण आहे का? ते स्पष्टपणे सांगता की सरकार पैसेच देत नाही, आम्हाला घोषणा करतं, आम्ही पगार कुठून करायचा. ही घोषणा फेल ठरली. त्यामुळे जे समितीचे अध्यक्ष होता
त्यांना असं वाटतं की समाजाला न्याय मलाच द्यायचा आहे आणि मी जे करतो ते योग्य आहे, परंतु ते टेक्निकली सांगत नाहीये. आणि विखे पाटील साहेबांची जबाबदारी, त्यांनी मला 1 कोटी सेवा द्याव्या, मी स्वीकारेल, परंतु ते उत्तर देत नाही, याची मला खंत आहे. हम्म. त्यांनी उत्तर द्यावं ना, त्यांनी सांगावं की विनोद असं मगाशी नाहीये, विषय जो विनोद बर बर नाही मगाशी जो विषय होता की मराठ्यांच्याकडे आता एसईबीसी आरक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे, ईडब्ल्यूएसचा पण आहे. मग अशा वेळी ओबीसी मध्येच जाण्याचा हा जो मार्ग आहे आणि त्याच्यासाठीचा लढा हा किती संयुक्तिक आहे, आणि त्याच्यामधून म्हणजे जरांगेंचं पण त्याच्याबद्दलचं उत्तर होतं, त्यांना या सगळ्याबद्दल फार शंका आहेत. त्यांना असं वाटतं की हे कायदे टिकतील न टिकतील त्याच्यापेक्षा जे आहे उपलब्ध आणि जे आपल्या हक्काचं आहे ते का नाही आपण मागायचं. हे बघा, याच्यात 2 गोष्टी आहेत. मी सुरुवातीला एसईबीसीची लढाई लढत होतो, मग मी ओबीसीच्या लढाईमध्ये होकार का दिला, तर होकार याच्यासाठी दिला की टिकणारं आरक्षण आहे आणि मिळालं तर हे दीर्घकाळ टिकेल. परंतु ज्यावेळेस सुस्पष्टता आली, फिगर समोर आले, शिंदे समिती समोर आली आणि राज्य सरकारची स्पष्ट भूमिका समोर आली, राज्य सरकारने सांगितलंय नाही नाही नाही, आम्ही तुम्हाला देणार नाही, आम्ही कोणालाही धक्का लावणार नाही. मग हे आल्यानंतर मग विद्यार्थ्यांचं एका दिवसाने निवड प्रक्रिया थांबू शकते. जाहिरात 1 दिवस जर उशिरा पडली तर त्या दिवशीची त्याची डेट ऑफ बर्थ कॅल्क्युलेट होती. एक विद्यार्थी 1 तासाची जाहिरात उशिरा पडली तर तो निवड प्रक्रियेतून बाद होतो. म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीत मराठा समाज आहे. मग त्याला जे उपलब्ध आहे, आणि एसीबीसीची चव आम्ही चाकलेली आहे. कशी चाकलेली आहे? 3 वेळेस नोकर भरत्या झाल्या, 6,000 पेक्षा अधिक लोक आमचे समाजाचे याच्यात नोकरीला लागले. आरक्षण रद्द झालं, कोर्टाने त्यांना काढलं, परत सुपरन्युमरी पद्धतीने आम्ही त्यांना घेतलं. 6,000 लोक सेवेत आहेत ना. शिक्षणाचा आकडा तर फार मोठा आहे. मग 3 वेळेस आम्हाला ते मिळालं. आज ते एक्झिस्टिंग आहे. मग आम्ही ते का नाही घ्यायचं? म्हणजे जे आम्हाला मिळालंच नाही, जे आम्हाला भविष्यात मिळणार पण नाही, ज्या आकड्याच्या आधारावर आम्ही चर्चा करत होतो, सरकारने ते रस्ते आमचे बंद केले. मग आता कुठल्या रस्त्याने आम्ही जायचं? हा देखील प्रश्न फार मोठा आहे. याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचे आहे. बरं. म्हणजे तुमचा मुळामध्ये या सगळ्या जी आर वरचा संशय जो आहे तो अजूनही कायम आहे. संशय मला एक नाही, विचारायचंय की मी काही ठाम आहे. शब्द जे आहेत ते जी आर काढल्या बरं. मी ठाम आहे, नाही, ठाम मला आहे. असं संशय विचारायचंय की नाही. काही शब्द वगळले, 7 शब्द वगळले असं सांगण्यात येतंय. या जी आर मध्ये काही सुधारणा करून आपल्याला आरक्षण देता येईल, की आता हैदराबाद गॅजेटच्या द्वारे प्रमाणपत्र मिळण्याचा कुठलाही नवीन मार्ग उपलब्ध नाहीये, हे मला तुमच्याकडनं शेवटी ऐकायचं. हे बघा, सरकारकडे 2 पर्याय आहे. सरकारने कॅबिनेटचं डिसिजन घ्यावं, त्याच्यामध्ये मराठवाड्याचे फाइंडिंग्स ऑलरेडी आहेत. समाज मागासलेला आहे, जो अहवाल तयार आहे त्यात विभागणी असतो, त्यात मराठवाड्याचा अहवाल ऑलरेडी तयार आहे की मराठवाड्याची सामाजिक परिस्थिती कशी आहे. तो रेकॉर्ड स्वीकारावा, तो ऑलरेडी सरकारने स्वीकारलेला आहे. कॅबिनेटमध्ये ठराव करावा 2 ओळीचा की मराठा समाजाला अहवाल आम्ही स्वीकारलेला आहे आणि या रोजीच्या नंतर मराठवाड्यातले जे काही मराठा असतील, ज्या जेसीबीसी साठी पात्र आहे, जे कुणबीसाठी पात्र आहे ते पात्र आहे, ज्या जेसीबीसी साठी पात्र आहे, कारण ईडब्ल्यूएस आम्हाला केंद्राला राज्याला नाहीये, जे आज पात्र आहे त्यांना यापुढे सरसगट कुणबी म्हणून समजण्यात यावे. संपला विषय. ही एक प्रक्रिया आहे. 2 नंबरची प्रक्रिया अशी आहे की जे हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात परवा जे माहिती पुस्तिका काढली, ही माहिती पुस्तिका सरकारने याला एक रिजॉइंडर काढावं आणि त्या रिजॉइंडर मध्ये लिहावं की शिंदे समितीने शिफारस केलेली आहे किंवा शिंदे समितीने दिलेल्या अहवालाप्रमाणे या पुढच्या काळामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा एकच समजण्यात यावं. हे आदेश आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत. 10 मिनिटात आमचे प्रमाणपत्र निघतील. त्याचा उल्लेख नाही, तो कागद आमच्याकडे नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणता मी दिलेले नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणता की या जी आरने फायदा होणार नाही. मग आम्ही कशासाठी वाद करतोय? आपसामध्ये आम्ही का चर्चा करतोय? आम्ही संघटित होऊन पुन्हा सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही जो दिला तो तुम्हीच नाही म्हणताय. राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणतोय समितीचा अध्यक्ष म्हणून दिला, पण राज्याचा प्रमुख नाही म्हणतोय, कॅबिनेटचा हेड नाही म्हणतोय. हे आता आम्ही कधी लक्षात घेणार? हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की देणारे म्हणता आम्ही दिलंच नाही, मग आम्ही का म्हणतोय की आम्हाला मिळालं? याच्यावर चर्चा करावी लागेल आणि विद्यार्थ्यांनी याचं आम्हाला उत्तर द्यावं लागेल.
हे जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी लढाई नाहीये. उद्याचं भविष्य मराठा समाजाचं जे आज गाईच्या गोट्यात झोपलंय त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी लढाई आहे. हे आम्ही कधी समजणार आहोत? एक एक दिवस युवकांसाठी महत्वाचं. जे मिळाले नाही त्याच्यावर आम्ही समाधानी मानायचं, तर जे आम्हाला पाहिजे त्याची मागणी करायची. हा प्रश्न माझ्या समोर आहे. हा प्रश्न मी विचारणार. मी खोटं कशाला बोलू? आज त्या तरुणांच्या चिठ्ठ्या माझ्या डोळ्यासमोर आहे. ज्यांच्या अंत्यविधीला मी गेलोय त्यांच्या घरच्यांना काय उत्तर देऊ? त्यांचा मुलगा गेलाय. हे नाही होऊ शकत. एक एक समितीचे अध्यक्ष पुढे येऊन सांगतात, तेही गोलमोल उत्तर देत आहे. परवाची भाषा वेगळी, कालची भाषा त्यांची वेगळी. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन सांगता आम्ही दिलं नाही. मग आता कोणाशी चर्चा करावी आम्ही? शेवटी आता तुमची भूमिका नेमकी काय आहे? कायदेशीर या सगळ्याबद्दल लढाई करणार असं तुम्ही म्हणताय. पुढे नेमकं तुम्हाला काय दिसतंय? आणि या सगळ्यामधून म्हणजे या सगळ्या लढाईसाठी गावखेड्यातनं सगळे मराठी येतात, मुंबईमध्ये 4-5 दिवस डेरा टाकतात आणि मग जर सरकार केवळ एक असा निर्णय त्यांच्याकडे सोपवत असेल की ज्या निर्णयाचा फारसा फायदा नाहीये, तर तुम्हाला या सगळ्याबद्दल पुढे नेमकं काय म्हणायचंय? 2 गोष्टी आम्हाला कराव्या लागतील. नंबर 1, ज्या 48,000 नोंदी सापडल्या त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचून त्यांना कसं सर्टिफिकेट काढून देता येईल ही लढाई आमच्या समोर आहे. नंबर 2, जे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन पेंडिंग आहे ईडब्ल्यूएसचे, एससीबीसीची, आणि राज्यामध्ये जे एससीबीसीची केस पेंडिंग आहे तिला जलद गतीने आता परवापासून गणेश विसर्जन झाल्यापासून तिला लावून घ्यायचं आणि तो निर्णय ताबडतोब करून घ्यायचा. यावेळेसची राजकीय परिस्थिती थोडी वेगळी आहे. मागच्या 2 वेळेस मराठा आरक्षण जे रद्द झालं, दोन्ही वेळेस निवडणुकीच्या तोंडावरती होतं. विधानसभा होणार होती, मतदान होणार होतं, सरकार बदललं, आमचं आरक्षण गेलं. यावेळेस परिस्थिती आमच्या हातात आहे. 2025 मध्ये आम्ही मुंबई हायकोर्टाचा निकाल लागला तर 2028-29 पर्यंत हे सरकार आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्यासाठी यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागेल. तर परिस्थिती बदललेली, या परिस्थितीचा मी फायदा घेणार आहे. धन्यवाद तुम्ही या चर्चेसाठी वेळ दिल्याबद्दल विनोदजी. आणि वेगळ्या बाजूने म्हणजे कायदेशीर दृष्ट्या तुम्ही सातत्यानं ही लढाई लढताय. जरांगे पाटील यांना GR वरती इतका विश्वास आहे, तुम्हाला अजिबात नाहीये. बघूयात आपण पुढे नेमकं काय होतंय. तुम्ही तर GRचा उल्लेख माहिती पुस्तिका असाच करताय आणि थेट तुमचं चॅलेंज आहे राधाकृष्ण विखेंना की तुम्ही सांगा कुठल्या तहसीलदाराकडे जायचंय, कुठल्या जिल्हाधिकाऱ्याकडे जायचंय, कुठल्या तलाट्याकडे जायचंय. त्यामुळं काळ कदाचित मला असं वाटतंय की निकाल देणार आहे. 2-3 महिन्यानंतर, काही महिन्यानंतर आपल्याला कळेल की कोण खरं आहे, कोण खोटं आहे आणि काय नेमकं या GR मुळे साध्य झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद या चर्चेबद्दल. मराठा आरक्षणाबद्दलचा हा GR जो इतका गोंधळ निर्माण करतोय संपूर्ण राज्याबद्दल मध्ये, त्याच्या संदर्भातली नेमकी स्थिती जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्याच दृष्टीने आपण वेगवेगळ्या सगळ्या या विषयाशी संबंधित नेत्यांना आणि सगळ्या लोकांना भेटतोय. या मुलाखतीबद्दल तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.